नमस्कार मंडळी. तर आज कोणत्या रेसिपीची व्हिडिओ नसून रेसिपीमध्ये महत्त्वाची जी गोष्ट आहे त्याची व्हिडिओ आपण करणार आहे. ते म्हणजे साखर कशी बनते हे आपण आज या कारखान्यामध्ये बघणार आहोत. तर चला बघूया. तर सर्वात आधी इथे ऑफिशियली एंट्री केली आणि मग आम्ही आतमध्ये जातोय. तर आपण आज आलोय अशा साखर कारखान्याला भेट द्यायला जो आशिया खंडातील पहिला महिला साखर कारखाना आहे आणि MPSC मध्ये या प्रश्नाचा उल्लेख बऱ्याचदा झालाय. तर चला बघूया. या कारखान्याविषयी काय सांगू शकताय? हा ग्रामीण मध्ये कारखाना जगातला पहिला महिला साखर कारखाना हा. आणि ज्या संस्थापक आहेत विजयमाला बाजीराव देसाई आणि त्यांचे मिस्टर बाजीराव विष्णुपंत देसाई हे अंतुरले, मूळ गाव त्यांचे अंतुरले, पण ते ज्यावेळी प्लेगची साथ यायची 1941-42ला त्यावेळी डिवायडेशन झालेले लोक मग इथून स्थलांतर करून त्यांचं मडिगले गाव असं. पण काकी आणि काकाजी हे बाहेर परदेशात शिकत असल्यामुळं त्याने ह्या भागामध्ये काहीतरी करण्याचं उद्देश ठेवलं आणि माझी त्यावेळी ओळख 1992ला झाली. त्यानंतर हा कारखाना कसा स्थापन करायचं, आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीला कसा भाव येईल, शेती मालाला कसा भाव येईल, ऊस उत्पादन कसं वाढेल त्याच्यावर त्यांनी भर ठेवला आणि हा साखर कारखाना बांधला गेला. आता हे जे तुम्हाला दिसतंय हे मोठे मोठे पॅनल उभा केलेले, तर हे हँगर आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणातले हँगर. जेव्हा ट्रॅक्टर किंवा ट्रकमधून ऊस येतो ना, तर तो जो बांधलेला ऊस असतो ट्रॉलीमध्ये तो आहे तसा अख्खा उचलण्याची ताकद याच्यामध्ये आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तो खाली टाकला जातो आणि खाली एकदम स्लो स्पीडचा पट्टा आहे, त्याने हा ऊस आहे तो पुढे ढकलला जातो. बघू शकता अशा प्रकारे दोन आहेत हे, म्हणजे एका वेळेला दोन ट्रॅक्टरमधल्या ज्या ऊसाच्या गड्ड्या आहेत त्या एकत्र टाकल्या जातात आणि पुढे तुम्हाला दिसतच असेल हा जो पट्टा आहे तिथून आतमध्ये हा ऊस जातो आणि याचं बारीक कटिंग केलं जातं आणि पुढची प्रोसेस होते. तर आता आपण पुढची प्रोसेस बघायला आतमध्ये जाऊया. मेन एंट्री कारखान्यामध्ये इथून होते. तर बघू शकता इथून सगळ्या खऱ्या मशिनरी चालू झाल्या. बाहेरून आलेला ऊस आहे तो ह्या मशिनरीद्वारे पुढे सरकवला जातो आणि या ऊसामधून रस काढून त्याची साखर कशी बनली जाते ह्याची पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. तर चला आता आपण वरच्या साईडला जाऊया. जे हे तुम्हाला मशीन दिसतंय ना त्याचं ॲक्च्युअलमध्ये काय होतं ते मी तुम्हाला पुढे दाखवते. हा जिना आहे, ह्या जिन्यावरून आपण वरती जाणार आहोत. वरती गेल्यानंतर कारखान्याचा व्ह्यू काहीसा असा दिसत होता. सगळीकडे पाहाल तर मशिनरीज दिसतील तुम्हाला. तर आता मी खालून जे दाखवलं होतं ना मशीन, ते ॲक्च्युअल काय काम करते मी तुम्हाला सांगते. त्याच्या आधी पुन्हा आपल्याला एक जिना चढून वरती जायला लागणार आहे. आणि आता हे मशीन आहे हे बघू शकता. जो कारखान्यात ऊस येतो ना त्या ऊसातून रस वेगळा करून जो कचरा उरला जातो, म्हणजे जो ऊसाचा चुरा उरला जातो ना तो वेगळा केला जातो. पूर्ण बारीक करून त्याला धुवून सुकून मग त्याला पुढच्या प्रोसेसमध्ये पाठवलं जातं आणि याचे खूप उपयोग आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेन. सगळ्या मशिनरी खूप किचकट असतात, ते खूप सांभाळून चालावं लागतं. बघू शकता चालताना सुद्धा जो प्लॅटफॉर्म आहे तो पूर्ण असा लोखंडी आहे, जाळीचा आहे, प्लेन दिलेला नाही, त्यामुळे खूप सांभाळून इथे वावरावं लागतं. आता मी तुम्हाला झूम करून दाखवते कारण तिथे जायला अलाउड नाही आहे. ते नळ्यातून जे पाणी पडतंय तो तर खरा ऊसाचा रस आहे आणि तो रस काढून झाल्यानंतर उरलेला चोथा आहे तो काहीसा असा आहे, त्याला बारीक केलं जातं
आणि अशा प्रकारच्या मशिनरीचे 3 सेटअप आहेत, म्हणजे एका वेळेला 3 पटीने काम इथे केलं जातं. ह्या सगळ्या मशिनरी चालवण्यासाठीची जी मोटर लागते ती ही आहे. आणि आपण बाहेरून आलो होतो ना, तो एंट्रन्स दरवाजा आहे, म्हणजे तिथून ऊस आतमध्ये येतो आणि तिथे या सर्कलमध्ये त्या ऊसाची प्रोसेस होते आणि या 3 मशिनींमध्ये हे डिवाईड केलं जातं. याबद्दल थोडक्यात हे आपलं पिनियन, ह्या पिनियनला फिरवतं इकडं. त्या पिनियनला इकडं. बरोबर. म्हणजे ह्याची गती एक झाली. मग पलीकडनं फक्त पिनियन. ते उलटं फिरवत आहे. पण त्याची गती एक झाली. हा रोलर तेवढा उलटा फिरवतो. बरोबर. फिरवते ते 3 पिनियन. त्या ह्याला हे पिनियन बसवते. हे पिनियन ह्याला फिरवते. बरोबर. एकामेकाला ह्याचे तूट जादा आहे, ह्याचे तूट कमी आहे. जो फिरते का नाही त्याच्यापेक्षा 10% हे रोलर जादा फिरते. ह्याच्यावर काही लोड नसतो, फक्त आत माल वाढायचं काम करतो. बरोबर. हे सगळे ऑइलिंगचं काम असते. तू तुला बघा तिथं जायला म्हणजे त्या 3 रोलरच्या तोंडात हे देते बघा, म्हणजे माल देते. बरोबर. असे या मशिनींबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा चांगला प्रयत्न दादांनी केला, पण खूप आवाज आहे कारखान्यामध्ये. तुम्हाला कितपत ऐकू आलं मला माहीत नाही, पण समजून घ्या. आता हा जो रस दिसतोय ना, तो एकत्र गोळा केला जातो तिन्ही मशिनींचा आणि तो पुढे साखर बनण्यासाठी पाठवला जातो. ही जी तुम्हाला पाईप दिसते ना त्याच्यामधून. आणि सुरुवातीला मी जो भुसा तुम्हाला दाखवला होता, जो वेगळा होतो, तो पूर्णपणे ड्राय करून हा खाली पाठवला जातो. खाली याचं काय होतं ते आपण बघूया. हा सगळा भुसा आहे तो टप्प्याटप्प्याने खाली आणला जातो मशिनीद्वारे आणि तो पुढे सरकवला जातो. जेवढाही हा भुसा निर्माण होतो ना, त्यातला जो निम्मा भाग आहे तो असा बाहेर साठवला जातो, ज्याला बाहेर पाठवला जातो वेगवेगळ्या मल्टिपल कामांसाठी. आणि निम्मा भुसा असतो तो कारखान्यामध्येच यूज होतो. तो कसा ते मी तुम्हाला पुढे दाखवते. म्हणजे कारखान्यामध्ये जेव्हा साखर निर्माण होते तेव्हा ऊस आहे तो उकळवावा लागतो भरपूर मोठ्या प्रमाणात. तर त्याच्यासाठी लागणारी जी आग आहे त्याला इंधन म्हणून हाच भुसा वापरला जातो आणि त्या इंधनापासून जी वीज निर्मिती होते त्याच्यावरच पूर्ण कारखाना चालतो. म्हणजे बाहेरून वीज जरासुद्धा घेतली जात नाही. कारखान्यासाठी लागणाऱ्या विजेची पूर्णपणे कारखान्यामध्येच निर्मिती केली जाते. तर आता आपण बॉयलरकडे आलेलो आहे. मी तुम्ही बघू शकता इथे जे 4 पॉईंट दिसत आहेत लाल कलरचे, ते खरे म्हटले तर आगीचे आहेत. यातील एक झाकण आहे ते हे दादा आपल्याला ओपन करून दाखवणार आहेत, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल आतमध्ये किती भयंकर प्रमाणात आग चालू असते. खूप मोठ्या प्रमाणात उष्णता असते या एरियामध्ये आणि ही आग मेंटेन करण्यासाठी कोणतीही मशिनरी नाही, तर स्वतः मनुष्यबळाने ही आग आहे ती मेंटेन केली जाते. तुम्ही बघू शकता. आता बाहेरच्या साईडला मी तुम्हाला दाखवते. जो बाहेर पाठवला जाणारा भुसा आहे म्हणजे मळी असंही म्हटलं जातं याला, याचे खूप उपयोग होतात शेतीसाठी असू दे किंवा इतर उद्योगांना इंधन म्हणून. तर आता आपण आतमध्ये जातोय कारखान्यात आणि दुसऱ्या साईडून बाहेर पडतोय जिथे कारखान्याचा जो मेन धुराडा असतो ना तो असतो, जो आपल्याला लांबून सुद्धा कारखान्याची ओळख करून देतो की इथे साखर कारखाना आहे. तो धुराडा बघण्यासाठी आपण जातोय. हा धुराडा आहे बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची खासियत ह्या कारखान्याची ही आहे की हा कारखाना आहे तो मानवी वस्तीपासून दूर जंगल एरियामध्ये उभारलेला आहे, त्यामुळे माणसाला याचा जास्त काही त्रास होत नाही. आता आपण आलोय ती म्हणजे मशिनरी. सगळा हा कारखाना चालतो ना, त्यातील जवळजवळ 75% मशिनरी आहे ती इथे आहे बघू शकता. याचं बारीक सारीक खूप त्या दादांनी समजवलं, पण तिथे खूप आवाज असल्या कारणाने मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन नाही करू शकत आहे. आता आपण जाणार आहोत जिथे साखर बनते.
म्हणजे लिक्विडपासून सॉलिड कसं तयार होतं आणि साखरेला पांढरा शुभ्र रंग कसा येतो हे आपण बघणार आहोत. तर हीच काहीशी ती प्रोसेस आहे. इथे ऊसाच्या रसामध्ये विशिष्ट प्रकारचे केमिकल मिक्स होतात आणि पूर्णपणे गढूळ असलेला हा ऊसाचा रस आहे तो पांढऱ्या शुभ्र साखरेमध्ये निर्माण होतो. अशी ही प्रोसेस आहे. आता हे पांढरा शुभ्र रस आहे ना, त्याचे असे छोटे छोटे तुकडे बनतात आणि ते कट केले जातात. मी बघू शकता ही जी मोठ्या प्रकारची तुम्हाला चाळणी दिसते याच्यातून 3 प्रकारात साखर आहे ती डिवाइड केली जाते. म्हणजे सगळ्यात मोठी मीडियम आकाराची आणि सगळ्यात बारीक साखर आणि ही पूर्ण चाळून पुढे ढकलली जाते. आता हे जे मोठे खडे दिसत आहेत ते पुन्हा कटिंगला म्हणजे मशीनीमध्ये पाठवले जातात आणि पुन्हा ते चाळले जातात. म्हणजे वेस्ट इथे काहीच जात नाही आणि पूर्णपणे तयार झालेली ही साखर तुम्ही बघू शकता जी माझ्या हातात आहे. आता ह्या साखरेचं पॅकिंग आहे ते सुद्धा 3 प्रकारात केलं जातं. म्हणजे इथून साखर आहे ती वरती या मशीनीद्वारे पाठवली जाते आणि वरून पुन्हा नळातून ती खाली येते आणि 3 प्रकारच्या साखरेचे 3 वेगवेगळे पॅकिंग सेंटर आहेत. त्यातील एक पॅकिंग सेंटर मी तुम्हाला दाखवते. असं काहीसं मशीन असतं आणि ह्या पोत्यामध्ये साखर भरली जाते. एका पोत्यामध्ये 50 किलो साखर भरली जाते आणि अगदी मशीनीने त्याला सील पॅक केलं जातं. पूर्ण तयार झालेली पांढरी शुभ्र साखर अगदी हाताला गरम गरम लागत होती. आता ही साखरेची पोती ह्या पट्ट्यावरून पुढे ट्रककडे नेली जातात. आधुनिक पद्धत आली सगळी. म्हणजे पूर्वी कामगारांनी भरायला लागायची, वजन करायचं. आता डायरेक्ट हे जे ट्रक आहेत याच्यामध्ये ही सगळी पोती भरून साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये ह्याला स्टोअर केलं जातं. साखर कारखान्याचे 3 मोठे स्वतःचे गोडाऊन आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवेन. सगळ्या लाईट्स मॅनेज करण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात इथे मीटर्स आहेत तुम्ही बघू शकता. आता आपण या कारखान्याचे मेन इंचार्ज त्यांची मुलाखत घेऊया. हा इंदिरा महिला सहकारी साखर कारखाना पहिला साखर कारखाना 2002 पासून सुरुवात होती. त्यानंतर त्यांनी 3-4 पर्यंत स्वतः चालवले. त्यानंतर 5-6 पासून 2005 ते 6 गोदावरी शुगर्स त्यांनी 3 वर्ष चालवले. त्यानंतर परत इंदिरा महिलांनी चालवले 2007 ते 2009 पर्यंत. त्यानंतर अनेक अरुणिमा शुगर म्हणून आंध्राची कंपनी होती त्यांनी चालवायला घेतले 2009-10 ते 2012-13 अरुणिमा शुगरनं चालवले. त्यानंतर 2013 ते 14 आणि 2015-16 पर्यंत 3 वर्ष सलग 3 वर्ष हा कारखाना बंद होता. बंद असल्या कारणानं आयडीबीआय बँके थ्रू अदानी शुगर्सनं हा कारखाना डायरेक्ट विकत घेतला. त्यानंतर सलग 2016 पासून आजपर्यंत 2023 पर्यंत चांगलं प्रसिंग, कामगारांना चांगलं पगार, बोनस, वेळेवर पगार, शेतकऱ्यांना वेळोवेळी बिलं, शेतकऱ्यांचं वेळोवेळी 15 वर्षाला दिलं. आतापर्यंत जी व्यवस्थित चांगलं चालवत आहे. थँक्यू सर. रोजगार हे ह्या त्यामुळं मिळालेलं आहे लोकांना आणि शेतकऱ्यांचं हित पण जपलं जातं आणि शेतकऱ्यांच्या वेळेत ऊस येतो, उत्पन्नाची दिशा पण वाढ होते आणि त्यामुळं हा साखर कारखाना बोदरकड तालुक्यातला एकमेव आहे. जगातला महिला साखर कारखाना एकमेव आहे. त्यामुळं ह्या भागामध्ये थोडीशी अर्थविकरणला चालना मिळाली. एवढंच सांगण्याचा उद्देश म्हणजे हा एवढा. हे जे पाठीमागे दिसत आहेत ते साखर कारखान्याचे गोडाऊन आणि ह्या फळ्यावर दिवसाचा डेली रिपोर्ट लिहिला जातो. तर अशी काहीशी
टूर होती आपली आज साखर कारखान्याची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब